फाळकावर मी 8:30 वाजता मोटरसायकल आलो. रोज दरवाजा वर असतो चिंद्रेचा दरवाजा रोज वर असतो. खाली कसं काय गेला व्हिडिओ आहे ना उभा आहे आमच्याकडे पण त्याला आडवलं उभा आहे ना शॉर्टला लावून दिसतोय नमस्कार. काल याच ठिकाणी महिलेवर बिबट्याचा हल्ला झाला. आज त्याच ठिकाणी तरस भेटलेला आहे. आपण काय सांगाल? नाही तरच आहे आता वन विभागाली वन रक्षक ते घेऊन गेलेत. पण आज दुपारी पण इथं बिबट्या दिसला होता भाऊ. तरच तर आहेच आपल्या इथं. पण आज पण बिबट्या दिसला होता. आता काल वन विभागाला आपण सांगितलं होतं 2-3 पिंजरे लावा. पण काल आज दिवसभरात तर काय त्यांचा काही रिस्पॉन्स आला नाही. ते आता आता जो पिंजरा होता ते घेऊन गेले. महिला बीट काढत होत्या इथे काल. तर 5-5:15 दरम्यान महिला बीट काढत होत्या. तिथंही पण हे झालेलं आहे. म्हणजे तिथून गुरकायचा आवाज आला. तरच तर काही गुरकत नाही पण वाघ 100% गुरकतो. म्हणजे त्याच्यानुसार असं 100% गृहीत झालेलं आहे का वाघ जास्त प्रमाणात झाले तिथं. आम्ही दुधाला जातो त्यावेळेसही आमचा हाच प्रॉब्लेम होतोय. 7, 7:15 वाजता 5-6 वाजता 7 वाजता हाच प्रॉब्लेम होते. दुधाला जायचं का नाही हाही प्रश्न पडलाय आमचा. किंवा गाया कशा सांभाळायच्या का म्हणजे खूप प्रमाणात वाढ झालेली याची. तर याच्यावर काहीतरी शासनाने बंदोबस्त करावा. या परिसरात किती वाघ आहे? आता इथे काय मी मोजलेलं नाही तरी अंदाज भरपूर आहे. प्रत्येकाला दिसतो प्रत्येक क्षणाला दिसतोय. लहान पोर झालं मांजरा कुत्र्यासारखे सहज शेतात काम करायचं. घरी पाहत वाघ रातचा शेतात पाहत वाघ. मग काम करायचं कस काय शेतात? किती अनेक वेळा सांगूनही बी आहे तेच चालले आहे तेच चालले. आता ते काल आहे ना त्यांनी आपल्याला ते म्हटले होते ना 2-3 पिंजरे लावतो. आता एका जागी नाही तो वाघ काय एका जागी थांबणार. जर लावा ना 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर जर 2-3 पिंजरे लावायला काय हरकत काय. आणि पिंजऱ्यात वन खात्याने ना त्यांनी स्वतः बकरू आणून ठेवायचं. शेतकऱ्यांना सांगायचंच नाही का तुम्ही आमका आणा तमका आणा. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगतात तुम्ही कोंबडे ठेवा तुम्ही बकरू 23 तारखेला मला वाटतं पिंजरा लावला होता. 10 दिवस त्याच्यात हेच नव्हतं काय बक्षीस नव्हतं. 10 दिवस पिंजरा असं एमटी होता. काय माहिती नाही ना ते काय. आणि लोक म्हणजे गवत काढी कराय गुरांसाठी जातात त्याचाही प्रॉब्लेम येतो. म्हणजे ते कधी पण काही पण होऊ शकतं. त्यावेळेस काय प्रत्येक जण असं सगळे साथीने नसतात. मग कधी होणार आहे हे शासन याच्यावर काय निर्णय काय घेणार आहे? तोपर्यंत समजा कोणाचं जीव जातील काय होईल त्यावेळेस काय होणार आहे? त्यावेळेस 100% काय प्रत्येक वेळेस शासन जबाबदार किंवा आम्ही जबाबदार राहणार आहे त्याला. मग याच्याकडे आम्हाला एक पर्याय द्या का याच्यावर आम्ही पूर्ण बंदोबस्त करू शकतो. शेतकरी सुद्धा करू शकतो. शेतकरी करतील फक्त तुम्ही परवानगीची तुमची आवश्यकता आहे फक्त आम्हाला करू शकतो. याच्यावर शेतकरी 100% पर्याय करू शकतो. शेतकऱ्याचा परवानगी द्या. शासनाने आम्हाला 100% परवानगी द्यावी. आम्ही त्याचा बंदोबस्त करतो. भाऊ आपण काय सांगत? काय खरं तर काल इथं बिबट्याचा हल्ला झाला होता. आमच्या मनीषाताई बोर त्याच्यात जखमी झाल्या. आणि इथं या परिसरात या सगळ्या स्थानिकांनी सांगितलं की इथं जवळ 10-12 बिबटे आहेत. इथं ऊसाचं क्षेत्र आहे भरपूर मोठ्या प्रमाणात. आणि बिबटे इथं म्हणजे दिवसाआड तर बिबट्या सगळ्यांना दिसतोय. सगळ्यांना दिसतोय. म्हणजे इथं आता कुत्री एक वेळ दिसणार नाही पण बिबट्यांचं दर्शन रोज व्हायला लागलंय. आणि आता पाहतोय आपण एका पिंजऱ्यात तरस अडकलाय. तरस जरी अडकला तरच प्रमाण जास्त नाही. तरस हा फार हिंस्र प्राणी. उलट म्हणजे बिबट्या जसं आक्रमक आहे तरच पण त्याच पद्धतीने आक्रमक आहे. तरसांचं प्रमाण जुन्नर तालुक्यात वाढतंय. ही पण गंभीर बाब आहे. आपण ठीक आहे आपण बिबट्यांचा विषय आपण घेतोच आहे.
पण तरसांचं प्रमाण पण अधिकपणाने वाढते आणि तरसांचे पण हल्ले होतात, हे मोटरसायकलवर हल्ले होतात, मुलांवर हल्ले होतात. तुम्ही बघा हे तरस जे आहे हे कळपाने बऱ्याच वेळा आपण तरसांना वाघांना पण खाताना पाहिले, म्हणजे तरस कोणालाच सोडित नाही. तरस प्राणी हा फार हिंस्र आणि म्हणजे फार हा जंगलातला हा फार हिंस्र श्वापद आहे. त्याच्यामुळं वन विभागाने या बिबट्यांसोबत या तरसांचा पण बंदोबस्त केला पाहिजे. आत्ता आपण पाहिलंय की जसा पट्टेरी वाघ दिसतो तसं हे तरस या ठिकाणी पिंजऱ्यात सापडले. परंतु खरं तर भोरमाळ्या आणि हा परिसर हिवऱ्यातर्फे नारायणगाव असेल इथं असंख्य बिबटे झालेत. वन विभागाने जसं राजा वणिमाश सांगितलं की ठिकठिकाणी पिंजरे लावले पाहिजे. बरं पिंजरे लावले तर त्यात भक्ष्य नसते. भक्ष्य त्यांनी सांगितलं की 10 दिवस भक्ष्य नव्हतं. मग कसं काय बिबटे अडकल किंवा कोण अडकल. मग त्याचे वन विभागाने खरं तर फॉरेस्टनी ह्या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. कारण ते लहान लेकरं आपण पाहतो इथं यायला रस्त्याची अडचणी, सगळा वडा आहे, याच्या वड्यातून लोकांना यायला लागते. महिलांचा असेल किंवा लहान मुलं असेल, ही सगळी शेतकरी बांधव असेल. शेतकऱ्यांना आज त्या ठिकाणी रात्रीचं पाणी भरायला जायला लागतं किंवा शेतीला पाणी भरायला जायला लागतं आणि हा बिबट्या नेमका त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला करत असतो आणि लहान मुलांना शाळेत जायला लागतं. मग अशा वेळेस वन विभागाने खरं तर ह्या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन, मी जसं काल पण सांगितलं, खरं तर हे राज्य सरकारने याच्याबाबत काहीतरी धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. सगळ्या लोकप्रतिनिधी, आजी माजी सगळ्यांनी लोकप्रतिनिधी एकत्र येऊन ह्या गोष्टीचं खरं तर जन आंदोलन जुन्नर तालुक्याचं खरं तर झालं पाहिजे आणि काहीतरी एक पॉलिसी शासनाकडे जाऊन वनमंत्र्यांकडे जाऊन ती पॉलिसी ठरवली पाहिजे. कारण जुन्नर तालुक्यात एवढे हल्ले वाढलेत, इतके हल्ले होतात, दिवसाड आपल्याला घटना ऐकायला मिळतात. वनमंत्री एकदा पण इथं या ठिकाणी आले नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी खरं तर वनमंत्री आले पाहिजे, त्यांनी काहीतरी धोरणात्मक निर्णय जुन्नर तालुक्याच्या बाबत घेतला पाहिजे. ही आमची तळमळीची एक सामान्य नागरिक म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी. हा